हर हर महादेव मित्रांनो. आता आम्ही चालू गंगेश्वर टेम्पलमध्ये दर्शनाला. हॅलो गाईज, आम्ही आज आलो आहे डिऊला. आम्ही आता ॲक्च्युली सोमनाथ आणि नागेश्वरचं दर्शन करायला आलो आहे. बघू आता द्वारकाला पण जाऊन किती काय दर्शन होतील ते तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर कंटिन्यू वॉच करा आणि आम्हाला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि माझ्याबरोबर बघा पूर्ण फॅमिली आहे, ते मी तुम्हाला गाडीत बसल्यावरती दाखवेल तुम्हाला. करा आम्ही डिऊला पोचलो आहे. देऊला गंगेश्वर या महादेवाचं पिंडाचे दर्शन घेऊ, त्याच्यानंतर सोमनाथला जाऊ आणि त्याच्यानंतर द्वारकेला जाऊ. आपलं नागेश्वरचे दर्शन करू आणि त्याच्यानंतर मग रिटर्न ट्रिप. बघू आता किती टाईम होतो ते बघू, कारण की काल रात्री 10:30ला निघालो आणि आत्ता वाजले दुसऱ्या दिवसाचे 11:30. आता तिकडे सोमनाथला पोचायला आम्हाला किती टाईम लागतो ते बघू, व्लॉगमध्ये सांगू. तर त्यासाठी कंटिन्यू वॉच करा. आता काय पाठी द्या, असंच द्या पाठी. अक्षय घे पाठी. तू माझ्यावर कमेंट्री करणार मी कसा दिसतो काय. ओके. अजून काय बबू हॅलो आम्ही आता गंगेश्वरला आलो आहे. गंगेश्वर मंदिर हे बघा, हे बघा नाटके बघा, नाटके बघा. आठ लोगों को पुलिस ले गए। चला, आमचं दर्शन झालेलं आहे गंगेश्वरचं. मस्त चांगले पिंड होते, 5 पिंड 5 पांडवांनी बांधलेले. खूप चांगलं दर्शन झालेलं आहे गंगेश्वरचं. आता इकडून जाणार आहे आम्ही सोमनाथला, सोमनाथ ज्योतिर्लिंगला. आता बघू कसं काय दर्शन होते तिकडचं पण. इकडचं पण चांगलंच दर्शन होईल. हा आहे सोमनाथचा परिसर. इथे काही अलाउड नाही, मोबाईल पण नाही अलाउड, स्मार्टवॉच पण काय अलाउड नाही. गंगेश्वरवरनं सोमनाथला पोचायला आम्हाला 1.5 तास लागले. सोमनाथ मंदिर खूप सुंदर आहे, पण आम्ही जेव्हा पोचलेलो तेव्हा तिकडे खूप गर्दी होती. Hey guys, we are in Dwarka. Yes, look. आता आम्ही चालू गंगेश्वर टेम्पलमध्ये दर्शनाला. कोणी बसले आणि आम्ही टपटपमध्ये बसलो. सोमनाथवरनं द्वारका आम्ही 4 तासात पोचलो. रात्री पोचलेलो आम्ही, म्हणून आम्ही द्वारकाला स्टे केला. आवनीला घ्या एक्सप्रेशन. हे आहे द्वारकाधीश मंदिर, तिथे आम्ही आता दर्शनाला चाललो आहे.
आणि हा आहे त्याचा परिसर. आता आम्ही नागेश्वर ज्योतिर्लिंगाला आलो आहे, जो द्वारकाधीश टेम्पलपासून अर्धा तासाच्या दुरीवरती आहे आणि हा आमचा 8वा ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगसाठी पण खूप गर्दी होती. While rivers whisper truth as they flow down, and their songs entwine with the trees that stand, knotted in time by It's alive, yet brimming with sound. In the arms of solitude, I am found. Oh, हर हर महादेव. कुठे दिसलं तर आमचं दर्शन झालेलं आहे आता नागेश्वरचं. आता आम्ही घरी चाललोय. परत काढा. हे गाईस, आमचं आता नागेश्वरचं दर्शन झालेलं आहे. आता वाजले 5:15. आता आम्ही निघालोय रिटर्न टू मुंबई चेंबूर. जे आता दाखवते 17 तास दाखवत आहे. बघू आता किती टाइम लागतो आम्हाला पोहोचायला. आणि हा आमचा 8वा ज्योतिर्लिंग कंप्लीट झालेला आहे आज. चला आता पुढचे बघू 4 ज्योतिर्लिंग कसे काय होत आहेत ते पुढे बघू आता. चला हर हर महादेव.